जे शेतकरी आपला शेतमाल विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, सूर्यफूल असे जे 14 शेतमाल आहे ते हमी भावानं विकतात, त्यांच्यासाठी पुन्हा एक चांगली बातमी आहे. कारण यंदाच्या खरीपासाठीचे हमी भाव केंद्र सरकारने आज जाहीर केलेले आहेत. त्यातही कापसाचे हमी भाव 500 रुपयांनी वाढलेले आहेत. त्यानंतर कारळे असेल किंवा सूर्यफूल आहे यांचे पण बाजारभाव हमी भाव जे आहे ते चांगले देण्यात आल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 13 मे 2026 आणि आज बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये खरीप हंगामासाठीची जी 14 पिकं आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या हमी भावामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आता कुठल्या पिकाची किती वाढ झाली आहे, कुणाला कसा बाजारभाव मिळतो आहे, येणाऱ्या काळात त्याचे बाजारभावावर काय परिणाम होणार आहे लोकल मार्केटमध्ये, ते सगळं आपण या व्हिडिओमधनं समजावून घेऊ. हमी भावाच्या संदर्भातली ही महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग पार पडली आणि 14 खरीप पिकांच्या किमान बाजारभाव, किमान आधारभूत किंमत किंवा हमी भाव यांना मंजुरी देण्यात आली. आता सर्वाधिक जी वाढ झाली ती सूर्यफूल बियांसाठी झाली. 622 रुपये प्रति क्विंटलची वाढ देण्यात आलेली आहे, ही सुचवण्यात आली. त्या खालोखाल कपाशीची वाढ 557 रुपयांनी कपाशीचे हमी भाव आता वाढणार आहे. कारळे किंवा नायजर सीड, जर आपण कारळ्याची शेती करत असाल तर 515 रुपये प्रति क्विंटल हमी भाव वाढवण्यात आलेले आहेत. आणि तिळाची जर शेती करत असाल तर 500 रुपये प्रति क्विंटलनी हमी भाव वाढवले आहेत. थोडक्यात तीळ, सूर्यफूल, कारळे या तेलबिया, ही तेलबिया जे दुर्मिळ होत चालणारी पिके आहे त्यांना चालना देण्यासाठीचे हे पाऊल आहे. त्यातही चांगली गोष्ट म्हणजे यंदा जर तीळ आता आउटडेटेड झालेला आहे, कापूस, कांदा, सोयाबीन, मका यांच्या नादी न लागता जर आपण तिळाचं पीक घेतलं तर 10,000 रुपये तुम्हाला प्रति क्विंटल हमी भाव मिळू शकतो. आता ते कसं आहे ते बघूया. तर यंदा तांदळाचे आपण सुरुवात करू तांदळापासून. तांदळाला सर्वसाधारण जे तांदळाचे बाजारभाव आहेत फार काही वाढले नाही, 70 रुपये वाढलेले आहेत. सर्वसाधारण जो तांदूळ आहे तो 2441 रुपये हमी भाव झाले आहेत. ए ग्रेडचा जो तांदूळ आहे 2461 रुपये झालेले आहेत. आता ज्वारीचं पीक जे घेतात त्यांच्यासाठीची एक बातमी. ज्वारीच्या हमी भावामध्ये साधारण 324 रुपयांची वाढ झाली आहे. हायब्रिड ज्वारी आता 4023 आणि मालदांडी 4073 पर्यंत पोहोचणार आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घेतलं आणि सोयाबीनला कमी बाजारभाव मिळाला, तो अगदी 4000च्या आसपास होता. पण ज्वारीच्या संदर्भात जर हमी भाव घेतला तर तो बऱ्यापैकी वाढल्याचं दिसून येतंय. अर्थात ही तुलना नाहीये, माहिती आहे. बाजरीचे हमी भाव यंदा अल निनो किंवा एल निनोचा इफेक्ट आहे आणि अनेक ठिकाणी ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तीळ, कारळे असे जे कोरडवाहू पिकं आहेत त्यांना डिमांड येणार आहे. तूर असेल, कापूस असेल किंवा सोयाबीन असेल किंवा कांदा असेल किंवा आणखी जे असतील, हे पावसावर किंवा जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना यंदा स्पेल जर बसला, पावसाचा खंड झाला तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे ही जी पिकं आहे त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. अर्थात मर्जी तुमची काय पिकवावं त्यासाठीची. बाजरीला 2900 रुपये हमी भाव मिळतो आहे, 125 रुपयांनी भाव वाढ आहे. नाचणीचा हमी भाव आता 5205 झालेला आहे. बाजरीचा 2900 किंवा 2900. मक्याचा हमी भाव आता 2400 रुपयांपर्यंत गेलेला आहे. त्यामध्ये फार काही वाढ नाहीये, 2410 रुपये, 10 रुपयांची वाढ आहे. आता डाळींचे बाजारभाव बघूया. तूर डाळीमध्ये 450 रुपयांची वाढ होऊन तूर डाळीचे बाजार हमी भाव आता जे असणार आहेत 8450 रुपये. मुगाच्या डाळीचे मुगाचे जे बाजारभाव, माफ करा डाळ नव्हे, मुगाचे जे बाजारभाव असणार आहे ते 8780. यामध्ये फार वाढ नाही, 12 रुपयांची वाढ आहे. उडीद जे आहे ते 8200 पर्यंत जाणार आहे. आता तेलबिया ते बघूया. शेंगदाणा त्याचे हमी भाव असणार आहे शेंगदाण्याचे किंवा भुईमुगाचे 7517. सूर्यफूल बियांचे हमी भाव असणार आहे, इथे जी वाढ झालेली आहे 622 रुपयांची, ती 8343 रुपये सूर्यफूल बियांना किंवा सूर्यफुलाला भाव मिळणार आहे, हमी भाव. आता सोयाबीन
पिवळ्या सोयाबीनला जो बाजारभाव मिळणार आहे त्यामध्ये आता 380 रुपयांची वाढ झालेली आहे हमी भावामध्ये. तर पिवळा सोयाबीन 5,708 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. अर्थात यंदा अनेक बाजार समित्यांमध्ये हमी भावापेक्षा कमीच सोयाबीनला बाजारभाव मिळालेला आहे. तरी पण येणाऱ्या काळात बघूया काय स्थिती असेल. आता तिळाला मात्र इथे चांगले बाजारभाव आहे. 500 रुपयांनी हमी भाव आहे, माफ करा, 500 रुपयांनी वाढलेले आहेत. तिळाचे जे हमी भाव आहे 10,346 किंवा 10,000-10,500 पर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे तुमच्या भागात जर तुम्ही तीळ घेत असाल, विशेषतः जालना जिल्ह्यात किंवा औरंगाबादमध्ये पूर्वी, माफ करा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पूर्वी तिळाचं आणि भुईमुगासाठी ते प्रसिद्ध होतं फार पूर्वी. तर आताही जालना जिल्ह्यातला भोकरदन, राजूर हा परिसर तिळासाठी ओळखला जायचा. तर त्या ठिकाणी जर तुम्ही तीळ घेणार असाल, कोरडवाहू भाग आहे, तर तुम्हाला 10,346 रुपये हमी भाव मिळू शकतो प्रति क्विंटलचा. आता कारळे सुद्धा 515 रुपयांनी वाढून 10,052 रुपये प्रति क्विंटल हमी भाव होणार आहे. आता व्यावसायिक पीक काय आहे त्याचं बघूया. अर्थातच कापूस. मध्यम धाग्याच्या कापसाचे हमी भाव 557 रुपयांनी वाढून 8,267 रुपये तुम्हाला कापसाला हमी भाव मिळेल. मागच्या वर्षी जे होते त्या तुलनेत आता ही वाढ जरी असली तरी प्रत्यक्ष किती मिळतो. अनुभव असे आहेत की शेतकऱ्यांकरचा कापूस संपत आल्यानंतर आता कुठे हमी भाव मिळायला लागलेला आहे. लांब धाग्याचा जो कापूस आहे 8,667, परत एकदा लांब धाग्याचा कापूस आहे 8,667 रुपये त्याला हमी भाव देण्यात आलेला आहे आणि 557 रुपयांनी त्यातही वाढ झालेली आहे. आता या सगळ्या खर्चामध्ये जो खर्च काढला तो कशा पद्धतीने काढला की शेतीला किती खर्च लागतो एका क्विंटल मागे 1 क्विंटल उत्पादन घेण्यासाठी, आणि त्या खर्चावर शेतकऱ्याला मार्जिन मिळायला हवं म्हणून त्यानुसार हे हमीभाव ठरवण्यात येत आहेत. अर्थात तुम्ही या कमेंटमध्ये सांगा की खरंच हा जो 8,000चा कापसाला हमी भाव आहे किंवा जो बाकीच्या ठिकाणचा हमी भाव आपण बघितला असेल 5,700 सोयाबीनला असेल, तो खर्च परवडतो का. तो काय काय खर्च आहे बघा. जसं मनुष्यबळ म्हणजे मजुरांचा खर्च, यंत्र आणि बैलांचा खर्च, जमिनीत जर भाड्याने घेतली असेल त्याचा खर्च, बियाणे खते, सेंद्रिय खते आणि त्यासारखी सामग्री, त्याच्यानंतर सिंचन शुल्क, अवजारे, शेतघरांमधील सगळा घसारा म्हणजे काय गोठ्याचा किंवा त्या सगळ्या खळ्याचा खर्च असेल, खेळतं भांडवल, पंप सेट चालवण्यासाठी डिझेल, वीज इत्यादी खर्च आणि कुटुंबाच्या श्रमाचं मूल्य, असं सगळं एकत्र करून जो खर्च आला त्याच्यावर हे हमीभाव ठरवलेले आहे. अर्थात उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यालच. भात ग्रेड ए, ज्वारी मालदांडी आणि कापूस लांब धाग्यांचा यांच्यासाठी खर्चाची स्वतंत्रपणे माहिती संकलित केलेली नाही. ते त्यातच आहे, म्हणजे कापसाला जो रेग्युलर कापसाला येतोय तोच ग्रेड एला पण येणार असं त्यामध्ये दिलेलं आहे. आता विपणन हंगाम 26-27 साठी खरीप पिकांच्या आधारभूत किमतीतील वाढ किंवा हमी भावातली वाढ ही किमान आधारभूत किंमत अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर निश्चित करण्याच्या जो केंद्रीय अर्थसंकल्प 18-19 मधील घोषणेला अनुसरून आहे. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जी सरासरी खर्च येतो उत्पादनाला, त्या उत्पादनाच्या 1.5 पट हा सगळा भाग आहे, त्यातून हमीभाव ठरवण्यात आलेला आहे. आता असं झालं तर शेतकऱ्याला किती नफा मिळू शकतात असं गव्हर्नमेंटचं काय म्हणणं आहे बघा. तुम्हाला कसं पटतं ते बघा. पण इथं लिहिलेलं आहे की मुगाला नफा झाला तर 61% नफा मिळेल, त्याच्यानंतर बाजरीला 56%, मक्याला 56%, तुरीला 54%, असा म्हणजे थोडक्यात उत्पादन खर्चापेक्षा 50% किंवा उत्पादन खर्चावर 50% लाभ शेतकऱ्यांना होऊ शकतो. या सगळ्या याच्यामध्ये एकूण अशी स्थिती आहे. आणखी बरीच सगळी माहिती आहे ती आपण नंतर आपल्याला वाचायला मिळेलच. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. सोयाबीनचे आणि येणाऱ्या काळातले मका, सोयाबीन, हरभरा असे सगळे बाजारभाव त्याची माहिती आपण देतच राहू. येणाऱ्या काळामध्ये पण तुम्ही त्यासाठी जोडून राहा. चॅनलला नवीन असाल तर परत एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.